नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा आंब्याची एक रेसिपी, ती म्हणजे आंब्याचा केक। हा जो केक आहे ना, अगदी स्पॉन्जी बनतो आणि त्याचबरोबर खायला अगदी चवीचा असतो। तर हा केक बनवताना तुम्हाला कोणत्या इथे मैदा, अंड, बटर कशाची किंवा कंडेन्स मिल्क कशाचे वापर करण्याची गरज नाही। तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची। तर सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये एक मोठा आंबा मी याच्यामध्ये सगळा काढून घेतला होता, तुकडे करून त्याचे चांगले, आणि याला आपण वाटून घ्यायचे। वजनी म्हणाल तर हा झाला होता। आता हे सगळं वाटल्यानंतर बरोबर 200 ग्राम। तर आता हे बाजूला काढून ठेवलं की नंतर आपण मिक्सरचं भांडं घ्यायचे। इथे कोणताही रवा घ्या, बारीक घ्या किंवा जाडा घ्या, पण मात्र त्याला आपल्याला अगदी दळून घ्यावाच लागेल। हा दळ आपण वजनी म्हणाल जर इथे ना सगळ्या ठिकाणी इथे मेजरिंग मापच आपल्याला लागेलच। मी इथे 1 कप आणि पाव वाटी म्हणजे 1/4 कप असं घेतलेत, आणि वजनी म्हणाल तर 225 ग्राम। मी तुम्हाला एरवी देणारच डिस्क्रिप्शनमध्ये सगळं अगदी प्रमाण। चांगलं अगदी वाटून घ्यायचं, अगदी मैद्यासारखं अगदी झालं पाहिजे, त्याच्याने आपला केक अगदी छान होतो। आता हे झालं की एखादं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये इथे घ्यायची पिठी साखर। पिठी साखर आहे 100 ग्राम, आणि सगळी याच्यामध्ये घालायची। त्याचबरोबर दही घेतलंय मी, एक अर्धा कप असं दही घेतलंय, आणि वजनी म्हणाल तर 100 ग्रामच दही आहे। आणि हे दही मात्र जास्त आंबट घ्यायचे नाही, अगदी फ्रेश म्हणतात ना तसं घ्यायचं। त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत तेल। तेल कुठलंही वासाचं तेल घ्यायचं नाही, अगदी आपण नॉर्मल रिफाईंड तेल असं ते घ्यायचे। टेबलस्पून जे मी असतात आपल्याकडे मेजरिंग टेबलस्पून, त्या टेबलस्पूनने म्हणाल तर 5 टेबलस्पून घेतले, अगदी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी एवढंच घेतलेले। आणि त्या ठिकाणी तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता, पण मात्र रूम टेम्परेचरवर घ्यायचं, गरम करून वगैरे त्याला जास्त गरम घ्यायचं नाही। म्हणून तुम्ही नसेल तर तेल घेतलं तरी हरकत नाही। अशा प्रकारे सगळं अगदी मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे साखर वितळली जाते। आणि नंतर आपण हे जे आंब्याचा काढून घेतलं होतं, आंब्याचा पल्प आहे तो याच्यामध्ये घालायचा। सगळं घातल्यानंतर आपण सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं त्याला मिश्रणाला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हे आंब्याचं आणि बाकीच्या सगळ्या वस्तू अगदी छान असतात, चांगला व्यवस्थित झाल्या पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही फूड कलर घालायची गरज नाही, कारण आंब्याचा रंगच इतका सुरेख आहे ना, तो केक सुद्धा तसाच बनणार आहे। नंतर आपण घालायचं जे रवा आपण वाटून घेतला होता तो सगळा याच्यामध्ये घालायचा आहे, आणि हा घातल्यानंतर पुन्हा एकदा याला त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता मात्र ह्याला 1 तास ठेवायचे। तुम्ही म्हणाल की 1 तास का, 15-20 मिनिटात पण होतो, पण नाही। जर तुम्हाला अगदी बेकरी सारखाचा केक हवा असेल ना, तर तुम्हाला मात्र 1 तास ठेवावा लागेल। रव्याला फुलायला जरा खूप वेळ लागतो, चांगला फुलला की तो केक अगदी मस्त जबरदस्त छान बनतो। म्हणून ह्याला आपण झाकण लावून 1 तासासाठी ठेवू द्यायचे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची। एखादे ड्रायफ्रूट असेल तर कापून घ्यायचे। त्याचबरोबर इथे ठेवलंय मी कुकर किंवा कढई, किंवा तुमच्याकडे काही असेल पातेलं ठेवायचं। जर तुमच्याकडे मीठ असेल तर मीठ घाला, आणि नाही घातलं तरी चालेल। हे माझ्याकडे मीठ मी बऱ्याच वेळा बेकिंगचं केलेलं आहे, म्हणून त्याच्यासाठी तेच पुन्हा पुन्हा वापरते। मीठ इथे घातलं आणि त्याच्यात एक आता स्टँड ठेवायचा, आणि झाकून त्याला 10 मिनिटासाठी आपण प्रीहीट करायचं। प्रीहीट म्हणजे गरम करायचं चांगलं, ते अगदी कुकर म्हणजे जे काही कढई वगैरे ती गरम झाली पाहिजे। जोपर्यंत आपण हे ठेवलंय तोपर्यंत आणि दुसरी एक तयारी करायची आपण, ज्यामध्ये आपण केक करणार आहोत त्याची तयारी करायची। इथे माझ्याकडे केक टीन आहे, हवं असेल तुमच्याकडे एखादे पातेले असेल, स्टीलचा डबा असेल, काही असेल तर चालेल, तोही घेतलं तरी चालेल। त्याला काय करायचं, जरासं अगोदर तेल लावायचं, सगळं अगदी तेल आजूबाजूने सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं, आणि ना ह्याच्यामध्ये बटर पेपर लावायचा। बटर पेपर लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का, केक काढताना आपल्याला सोपा होतो, कुठेच एखाद्या पातेल्याला किंवा केक टिनला चिटकत नाही। म्हणून मी इथे केक जो बटर पेपर होता व्यवस्थित कापून घेतला होता, गोलाकार असा, आणि बाजूला सुद्धा अशा त्याच्या पट्ट्या कापून त्याला अशाच प्रकारे ठेवायच्या। ही मात्र तयारी आपण अगोदरच करायची, कारण का आपण जेव्हा बेकिंग सोडा वगैरे बेकिंग पावडर टाकतो ना, तेव्हा मात्र आपण करू शकत नाही, का तेव्हा जर ठेवला तर मात्र आपला केक फुलत नाही। आता हे सगळं आपलं झालं की आता आपण काय करणार आहोत, जे आपण मिश्रण जे आहे त्याला घ्यायचंय। मिश्रणाला तर त्या आपल्या रव्याच्या मिश्रणाला अगदी बरोबर 1 तास झालेला आहे। तर आपण पटकन काढायचंय, आणि नंतर झाकणे मी काढलं, आणि आता हे मिश्रणामध्ये आपण घालायचंय बेकिंग पावडर। आता इथे चमचे आपण मेजरिंगचे चमचे असतात तेच वापरले। 1 टीस्पून बेकिंग पावडर, त्याचबरोबर 1/4 टीस्पून बेकिंग पावडर, म्हणजे दोन्ही अशा प्रकारे चमचे घालायचे, आणि 1/4 टीस्पून घालायचे आपण इथे बेकिंग सोडा।
आणि हे जे काही मी तुम्हाला प्रमाण दिलंय याच्यामध्ये केक आपला अगदी अप्रतिम बनतो, कुठेही चुकत नाही, अगदी व्यवस्थित बनेल. तुमचं काही चुकणार नाही. तुम्ही जर केलात ना अगदी परफेक्ट बनेल. सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं. त्याच्यामुळे अगदी चांगला तो फ्लफी म्हणजे अगदी हलका होतो. आणि नंतर पटकन त्याच्यामध्ये आपण घालायचं थोडंसं व्हॅनिला एसेन्स. असेल तर घाला, नाही तर वेलची पूड घातली तरी चालेल. नाही घातलं तरी आंब्याचा फ्लेवर असतो. एखादा आंब्याचा ना मँगो तुमच्याकडे एसेन्स असेल तर आणखीन बेस्ट, त्याच्याने आणखीन छान अगदी मस्त सुवास येतो. नसेल तर काही हरकत नाही, नुसता नॉर्मल घातला तरी चालेल. आता हे मिश्रण चांगलं ढवळून झालेलं आहे. तर हे जे केक टीन आहे आपण त्याच्यामध्ये सगळं घालायचं. आणि याचं कन्सिस्टन्सी पहा, इथे दूध वगैरे कशाची वापरण्याची गरज नाही, म्हणून अगदी प्रमाण सहित दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारे करा, नक्की तुमचा केक छान होईल. आता हे सगळं काही आपण काढून घ्यायचं. आणि काढल्यानंतर ना थोडंसं अशा प्रकारे त्याला वरून असं आपटायचं. का माहिती का, एखादी हवा राहते, हवा भरली जाते, हवा भरली जाऊ नये म्हणून अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं, आपला अगदी केक छान होतो. इथे मी बरंचसं भरभरून अगदी ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, काजू, बदाम, एखादे पिस्ता, त्याचबरोबर माझ्याकडे क्रॅनबेरी होत्या त्या घातल्या. तुमच्याकडे किसमिस असेल तर ते घालू शकता, जे आवडतं ते घाला. कमी प्रमाणात घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाहीये. जसं तुम्हाला जे आवडते, तुम्हाला जे सोयीचं वाटतं ते करायचे. आता हे सगळं आपले ड्रायफ्रूट झाले ना की आपण आपला जी कढई ठेवली आहे ती चांगली गरम झालेली आहे. त्याचं मीठसुद्धा गरम झालं आहे. मीठ नाही घातलं तरी चालेल, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. आता पटकन आपण त्याच्यावर ठेवायचं. 45 मिनटं आपण त्याला पाहायचंच नाही. आणि लो टू मीडियमवरती, म्हणजे गॅस अगदी जास्त फास्ट करायची नाही, अगदी मीडियमपेक्षाही थोडीशी कमी अशी ठेवून द्यायचं. 45 मिनिटांनी बघा आपला केक छान असा फुलला गेला आहे. एखाद्या टूथपिकने किंवा चाकूच्या साहाय्याने बघायचं, जर क्लीन असं आलं म्हणजे आपला केक छान झाला आहे. आता मात्र एकच सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते, ती म्हणजे केकला कधी अगदी थंड करायचं. पंख्याकडे, पाण्यामध्ये, कशामध्ये करायचं नाही, आपोआप थंड होऊ द्यायचं. ते तुम्ही पाहाल तर एखादी प्लेट ठेवून मी त्याला बघा कसं निघतो, तो अगदी व्यवस्थित निघतो. मी अगदी चांगला थंड केला होता आणि छान असं अगदी बटर पेपर लावल्यामुळे अगदी व्यवस्थित केक आपला कुठेही तुटला नाही, काही होत नाही. आता हा आपला केक रेडी झालेला आहे. त्याला आपण पुन्हा उलटू नये, कारण जे ड्रायफ्रुट्स लावले ते वरती होते. आता असं झालं, तुम्हाला मी कापूनही दाखवते, तुम्हाला कापताना सुद्धा कळेल. कापतानाच तुम्हाला कळतं की कापताना जर ते बरोबर कापला नाही गेला केक तर तो तुटू लागला, तर मात्र समजतं की आपला केक बरोबर झालेला नाही. पण इथे तुटतच नाही आहे, म्हणजे केक अगदी छान झालेला आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे करायचं आहे. बघा किती मस्त झालं आहे. आणि तुम्हाला हातात घेऊनही दाखवते की याचा स्पॉन्ज अगदी छान आला होता. आणि ते सुद्धा रव्याचा आणि त्याचबरोबर आंब्याचा. आंबे भरपूर आहेत, तुम्हाला मी बऱ्याचशा रेसिपी दिल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आंब्याचा शिरा दाखवलेला आहे. बऱ्याचशा आंब्याच्या रेसिपी नक्की पाहिजे. मी वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला शॉर्टमध्ये आणि इथे देते. सगळ्या ट्राय करा आणि सगळ्या बघून लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा. आणि आपण पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.